पंगत करूया अंगत पंगत. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी सायली देवधर आणि मी शेफ शंतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अंगत पंगत. महाराष्ट्र हा जसा विविध परंपरांनी नटलेला आहे ना, तशीच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती सुद्धा समृद्ध आहे. म्हणजे मराठवाडा घ्या, कोकण घ्या, पश्चिम महाराष्ट्र घ्या किंवा विदर्भात, प्रत्येक ठिकाणची एक खासियत आहे. प्रत्येक ठिकाणचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. चला मग आज असाच एक महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ शिकूया. तर शेफ, आज कुठला पारंपरिक पदार्थ शिकायला मिळणार आहे? सायली, आज पारंपरिकही बनवायचे आणि दिवसही उन्हाळ्याचे आहेत. तर अगदी लहानपणापासून मला आईच्या हातची आंबे डाळी आवडते आणि आठवते सुद्धा. त्यामुळे म्हटलं आज छान उन्हाळ्यासाठी आंबट अशी आंबे डाळ बनवूया. आंबे डाळ बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. हो नक्कीच. तर 1.25 वाटी चणा डाळ मी भिजवली हा. आहे. 1 वाटी साधारणतः किसलेली कैरी आहे. त्याच्याबरोबर थोडीशी साखर, फोडणीसाठी मोहरी आणि जिरं आहे, हिंग पण आहे, कोथिंबीर, मिरची, हळद आणि मीठ. वा, सगळं साहित्य इथे तयार आहे. पटकन कृतीला सुरुवात करूया. शेफ, सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात पहिले तुलाच कामाला लावणार आहे मी, कारण ही आंबे डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. फक्त काय करायचं माहितीये सायली, सगळी एकत्र घालू नकोस, कारण आधी ती पाटा वरवंट्यावरती केली जायची, त्यामुळे छान भरड निघायची. मिक्सर मध्ये त्याची पेस्ट होते, त्यामुळे घालताना ती थोडी थोडी करून घाल आणि त्या छोट्या भांड्यात घाल मिक्सर. तर ती वाटतानाच थोडीशी त्यात मिरची घालायची. काही लोक वेगळी मिरची वाटून किंवा खलबत्त्यात कुटूनही त्यात टाकतात. बारीक चिरूनही घेऊ शकता तुम्ही, पण ह्याच्यात छान वाटली जाते ती. घे ना, 2-3 चमचे अजून घे. वा, बास ना एवढी? हो. चला. आणि अगदी असं म्हणजे 10 सेकंद फिरवून तो बंद करून बघूया, नाहीतर मी म्हटलं तसं त्याची एकदम पेस्ट झाली तर मग मजा घे. बस. हा, थोडीशी हलवून एकदा परत. बस, हरकत नाही, बऱ्यापैकी भरड निघते. हो, ही काढून घेतो मी. बस, क्या बात. तर छान अशी भरड सायलीनी ही वाटलेली आहे. लगेचच आपण फोडणी करायला घेणार आहे त्याची. आणि त्याच्या आधी ही किसलेली कैरी आहे. सायली, मी लगेच फोडणी बनवायला घेतो. तू फक्त याच चमच्याने कैरी आणि डाळ छान अशी मिक्स करून घे. हो, थोडस तेल, चला तेल छान गरम झालेलं आहे. जिरे मोहरीची फोडणी देऊया आपण. तर जेवढं जिरं तेवढीच मोहरी. ह्यात जिरं आणि मोहरी आपण दोन्ही वापरणार. काही जण फक्त जिरं वापरतात, बरेचसे जण फक्त मोहरी वापरतात, पण आता ही आई माझी अशीच बनवते त्यामुळे मी अशी बनवतोय. एकदा जिरं मोहरी घालून झालं की तेल बंद करायचं, कारण हिंग आणि हळद गरम तेलात जळू शकते. तर छान हिंग आणि थोडीशी हळद, याची फोडणी छान तयार आहे. आपण ती घालूया याच्यात. आणि त्याच्याच बरोबर कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर घालावी, छान लागते यात. चवीनुसार मीठ आणि जरा एकदम मिक्स करून खाऊन बघ. फारच आंबट असेल तर मी साखर घालतो. मस्त, लगेच त्याचा रंग, त्याचं रूपच बदललं. झाली हे मिक्स? हो, अगदी छान झाली. पण या कढईला थोडीशी अजून राहिले, छान पुसून घे ना. घेऊ मी? हो, अगदी. तोपर्यंत मी थोडीशी साखर घालतोच, कारण मला वाटतं थोडी आंबट होते ती. तर किंचितशी साखर घालायची, गोड करण्यासाठी नाही, पण तो जो आंबटपणा आहे ना तो थोडासा कमी करण्यासाठी. त्यामुळे साखर, जर लगेच खाणार असाल जसं की सायली खाते न धीर धरता, तर पिठी साखरही वापरू शकता. छान तयार झालेली आहे. मला एक चमचा दुसरा दे ना, मला किंचितशी बघायची आहे ती खाऊन की मीठ बरोबर आहे की नाही. बाकी सगळं तो प्रमाण छान वाटतंय, रंगही उत्तम आलेला आहे. छान, हलकस मीठ पाहिजे. वा, मस्त झालेली तयार आहे. आता ही सर्व करूया. हा, तुला ही थंड खायला आवडते का अशीच आवडते? मला ही थंड खायला आवडते, पण मला तेवढा धीर नसतो. राहिलेली तुला डब्याची नेता येईल का? एवढा विचार नको करूस, तुझ्यासाठीच आहे ती अख्खी. चला, मस्त अशी आंबे डाळ माझ्या समोर तयार आहे. अजिबात मला धीर धरवत नाहीये, मी लगेच टेस्ट करते.
जसं तुम्ही म्हणालात तशी साखर अजून थोडी विरघळायचे ना, थोडासा असा तो तुकडा आलेला हा क्रंच आला. टेस्ट अप्रतिम, कैरीचा आंबटपणा अप्रतिम आणि डाळ परफेक्ट भिजली होती. क्या बात. आणि मीठ एकदम करेक्ट. हे सगळं साहित्य, हे सगळं प्रमाण ह्याप्रमाणेच करा आणि त्यासाठी साहित्य आणि कृती लिहून घ्या. आंबेडाळसाठी लागणारं साहित्य: भिजवलेली चणा डाळ 1/4 वाटी, किसलेली कैरी 1 वाटी, साखर 1 छोटा चमचा, मोहरी 1 मोठा चमचा, जिरे 1 मोठा चमचा, हिंग 1 छोटा चमचा, कोथिंबीर 1 वाटी, हिरवी मिरची 3 ते 4, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: सर्वप्रथम भिजवलेली डाळ मिक्सर मध्ये भरड वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीमध्ये किसलेली कैरी मिसळून घ्यावी. फोडणीसाठी एका पॅन मध्ये थोडे तेल गरम करून त्यात जिरे व मोहरी, हिंग व हळद घालावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणावर घालून त्यावर कोथिंबीर व मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. गरज भासल्यास चवीनुसार साखर घालावी. चविष्ट आंबेडाळ तयार आहे. मंडळी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, आज आपल्याकडे एक खास पाहुणा येणार आहे. आज आपल्याकडे जो पाहुणा येणार आहे ना, त्याने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. वऱ्हाड निघाले लंडनला म्हटलं की दुसरं कोणीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आणि आता लवकरच हा वऱ्हाड निघाले लंडनलाचा 400वा प्रयोग पूर्ण करणार आहे. चला तर मग स्वागत करूया संदीप पाठक याचं. सायली मॅडम, राम राम. राम राम. येऊ का घरात? हो मग या, केव्हापासून मी वाट पाहतोय. या या या. वा संदीप दादा, तू आज अंगद पंगतच्या किचन मध्ये आलास. तुझं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. थँक्यू. आणि अंगद पंगत या कार्यक्रमात फक्त मराठीने मला संधी दिली, तू संधी दिलीस त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे. बरं, आज तू आमच्या अंगद पंगतच्या किचन मध्ये आलायस. हो. पण घरी कधी अशी वेळ येते की किचन मध्ये जाऊन तुला काही बनवावं लागतं? नक्कीच. लॉकडाऊननी ती सगळ्यांवरच वेळ आणली होती. बाहेर आम्ही खूप असे प्रयोग आहे, माझं शूटिंग आहे आणि 1.5 शिफ्ट आणि तिकडनं आल्यानंतर प्रयोग आहे माझा. मला वेळच नाहीये. असं करत ते लॉकडाऊन मध्ये असं झालं की प्रत्येकाच्या बायकोनी तिच्या नवऱ्याला पकडलं की आता हा गवसलेला आहे हिरा. आणि मग ही कढई गॅसवर ठेवण्यापासून त्याच्यामध्ये लिक्विड टाकून ती घासण्यापर्यंत सगळं केलेलं आहे लॉकडाऊन मध्ये. पण बायकोनी तर खाल्लंयस, मला तुझ्या हातचं खायला मिळणार आहे. हो हो, तू नशीबवान आहेस. हो, अगदीच अगदीच. आणि आज तू इथे आलेला आहेस आणि तुझ्या हातचं मला खायला मिळणार आहे. अजून काय हवंय आपल्याला आयुष्यात? और क्या चाहिए लाईफ में. पण आता कुठली रेसिपी आज आपण बनवणार आहोत? आपण काय नॉर्मली जास्त मोठ्या प्रमाणात रव्याचा शिरा आपण खातो सगळेच जण. हो बरोबर. पण मी जिथून आलेलो आहे, माजलगाव म्हणजे बीड, त्या भागामध्ये आमच्याकडे कणकेचा शिरा करतात आणि तो पौष्टिक आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं की जरा भूक लागली बरोबर तर एक दमदमीत काहीतरी हवं म्हणून ते कणकेचा शिरा आमच्याकडे बनवतात. तो मला खूप आवडतो म्हणून हा पदार्थ मी निवडलेला आहे. वा. अजिबात वेळ नको घालवायला, पटकन बघूया कणकीचा शिरा बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे. शुगर, ज्याला मराठीत साखर म्हणतात, इथे दूध आहे ज्याला इंग्लिशमध्ये मिल्क म्हणतात, घी हिंदीमध्ये म्हणतात, मराठीत तूप म्हणतात, हे पीठ आहे, आटा म्हणतात ह्याला, गव्हाचं पीठ आहे, पिस्ता आहे, त्याचे तुकडे आहेत, काजू आहेत, बादाम आहेत आणि वेलची पूड आहे. तर हे नंतर, पण हे नंतर ह्यांची एंट्री जी आहे ती नंतर. तर आपण वातावरण पेटवण्याच्या ऐवजी गॅस पेटवूया. अगदीच. चला सुरुवात करूया येस कणकीचा शिरा बनवायला. हो. तर आता मी कढईमध्ये टाकणार आहे हे चांगलं तूप. आणि आता ह्याच्यानंतर तूप जेव्हा आता थोडंसं तापलंय त्यानंतर हे आपण गव्हाचं जे पीठ आहे ते टाकायचं आणि मग ते परतून घ्यायचं. थोडंसं लालसर झालं की त्याच्यामध्ये मग साखर टाकायची आणि मग ती थोडीशी ब्राउनिश झाली की मग त्याच्यात दूध टाकायचं. बरं, मी आता जे बघतीये तुझी अभिनयाची आवड म्हणजे इथेही मला दिसतीये, तर तशीच ती लहानपणापासून तुला अभिनयाची आवड होती आणि तू ठरवलं होतंस की या फील्डमध्ये आपल्याला यायचंय. हो हो, म्हणजे मी शिक्षकांच्या नकला करायचो, वेगवेगळे आवाज काढायचो.
निळू भाऊंमुळे अनेक कलाकार या इंडस्ट्रीत आले असं माझं ठाम मत आहे. निळू फुले खूप मोठा माणूस, बरोबर. मोठे कलावंत. बरोबर. तर सुरुवात तिथनं झाली की ती मिमिक्री मी करायला लागलो त्यांची. गव्हाचं पीठ पीठ घालतोय. या बरं, आता हे गव्हाचं पीठ आपण खरपूस त्याच्यावर म्हणजे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून. आणि आता त्याच्यामध्ये साखर आपण टाकणार आहोत, ज्याने थोडंसं पाणी सुटेल तोंडाला सुद्धा आणि कढईला सुद्धा, आणि ते थोडं ब्राऊन मुंडे होईल. हा, वा. वा, झालं आता हे साखर मेल्ट झाली. थोडं म्हणजे मग आपण थोडी थोडी साखर घालतोय, सगळी एकदम नाही घालत. थोडी थोडी घालतोय. वा, थोडी थोडी साखर आपण त्यात घालून ते आता मेल्ट करून मेल्ट घेतोय. करतोय. आता ह्याच्यामध्ये मिल्क टाकायचं, यु नो. हा हा हा. हा हा. आधी पीठ मस्त भाजून घेतलं, हा. त्यानंतर थोडी थोडी साखर त्यात ऍड केली. तुम्हाला जसं गोड आवडत असेल तशी साखर घाला. त्यानंतर हे दूध आपण त्याच्यात घालतो. येस. वा. आता शिरा तयार झालाय. हा. आता त्याच्यामध्ये जे आणि येणार आहेत, हो. आणि बदाम राजे, हा, हा पिस्ता आहे. हा, आपण वा. हे खिस्ता खिस्ता बोलू शकतो. हे कॅश्यू आहे, कॅश्यू नट्स, यु नो. या, आय नो. गोवा. गोवा आय नो व्हेरी वेल. या दॅट काजू. चला, आता हे आपण हा. वेलची पूड घातली याच्यात. शिरा तयार झालाय. हो. बर, प्लेटिंग करून घेऊयात. पण मी वाट बघत होते की मी तुला कधी भेटते, आणि आज आता इथे मला तू भेटलायस, तर मी तुला असंच सोडणार नाहीये. मी शाळेत होते तेव्हा कसं असतं, ऑफ पिरियड मिळतो एखादा अचानक, की एखादा सर आलाच नाही बाबा, काहीतरी झालंय, तर तेव्हा आपल्याला असं की आपण खेळायला जायचंय, बाहेर ग्राउंडवर सोडतात मुलांना. पण आमचे एक शिक्षक होते जे वराड निघाले लंडनला मधला एक भाग आम्हाला करून दाखवायचे वर्गात. हा, तर तेव्हापासून ते जे मला ते इतकं आवडतं, म्हणजे आम्ही वाट बघायचो की ऑफ पिरियड कधी येतोय. आणि आज तू इथे आलेला आहेस, वराड निघाले लंडनला एवढं गाजलेलं नाटक आहे, आणि तुला असंच सोडणार नाहीये. एक त्यातला एक चंक तू करून दाखवशील प्लीज? अरे म्हणजे काय, वराड निघाले लंडनला या नाटकाचा एक छोटासा प्रवेश इथे सादर होणार आहे. जानराव मिस्टर जॉन लंडनहून बोलाचालीसाठी गावात येणार म्हणल्यावर गावातल्या महिलांची कुजबूज सुरू झाली, लगबग सुरू झाली आणि घाई सुरू झाली. चला ग भर 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 भर. आपसामध्ये बोलू नका, आपसामध्ये बोलू नका, कुजबूज करू नका, वचवच करू नका, वटवट करू नका, हिचं तिला तिचं हिला अजिबात करू नका, नाही तर बाईचा एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की बाई थांबतच नाही, वट 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 वच 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 बोलतच राहते. बाईच्या तोंडामध्ये तीळ भिजत नाही, एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला ना की बाई थांबतच नाही, थांबतच नाही. अशा बायकांचा मला एवढा राग येतो ना ग, उगा फड्यानी फडाव 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 फडा हाणावं असं वाटतं. अगं एकदा बाई, मीच बोलायले का ग. चला भर 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 भर. आपसामध्ये बोलू नका, शांतपणे काम करा, गडबड करू नका, वचवच करू नका आणि शांतपणे काम करा. ऐका, हे बघा, आजच्या आज पाहुणे आपल्या घरी येणार आहेत. मिस्टर जॉन लंडनहून इथं येणार आहेत, त्याच्यामुळे भर 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 कामाला सुरुवात करा. सुशे, कुमे, हां सुशे, तू एक काम कर, आपल्या समध्या पोट्ट्यांना एकत्र कर आणि खंगाळून काढ मेल्यांना. फारच घाण राहतेत ग. मोटर लावा, पाईप लावा, गाड्या धुते तसे लेकरं धुवा. आज पोट्टे कलही केल्यासारखे दिसले पाहिजे. मला फार राग येतो आपल्या पोट्ट्यांचा. कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर नाकाला पापड्या घेऊ घेऊ येते. हसू नकोस तू, तू पोट्ट्यांना खाऊ घाल. पोट्टी नाही 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 म्हणले ना की त्यांना आडवं पाड, त्यांच्या छाताडावर बस, तुझं वजन जरा जास्त आहे, आणि घास मेल्यांच्या नरड्यात. अगं नाही तर काय, कुणी पाहुणा आला की त्या पाहुण्याच्या समोर येते तर आईच्या कंबरड्याला लटकत येत आणि त्या पाहुण्याकडे बघून आई भूक
आई भूक असं करते. म्हणजे पाहुण्याला वाटावं लेकरं दुष्काळातलेत. त्याच्यामुळं इकडं तिकडं काही काही वंश वंश ऐका ना वंश, मला काय म्हणायचंय वंश. पाहिलं ना कशी ऐकून नाही ऐकल्यासारखी तर करत निघून गेली. वंश नणंद गेली का ग? काय गेली? काय गेली गेली गेली. अजिबात काम करत नाही शाप. कामच करत नाही, करतच नाही. नुसतं या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून त्या खोलीत गुरगुर गुरगुर हिंडतीने असं दाखवते की कामाचे डोंगर उचलायला लागले. पण बोलता कोणाला आणि सांगता कोणाला? वंश नणंद. वंशांना बोललं की राग नाकावर. फार कटाळी हिच्यामुळे, फार कटाळी, फार कटाळी, फार कटाळी. अगं हिचं कसं आहे माहिती का, काही चांगलं झालं ना मोठेपणा स्वतःकडे घ्यायचं. काही सत्यनारायण झाला माझ्यामुळे झाला, माझ्यामुळे झाला. हिच्यामुळे सत्यनारायण वरून रजा घेऊन खाली आला. काही चांगलं झालं माझ्यामुळं झालं. शेतात हरभरा टररून वर आला, हे असा दाना टाणाना माझ्यामुळं हरभरा टरारून वर. हिच्यामुळं हरभरा टरारून वर, हरभरी मेली. जणू काही हिनंच पाडलाय पाऊस. वरती जाऊन ढग हलविले तर ढगाळी मेली. वा, क्या बात आहे. वा 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 संदीप दादा, म्हणजे आज स्पेशल वर स्पेशल, स्पेशल वर स्पेशल, असं सगळं स्पेशलच चालू आहे. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. फक्त मराठीच्या प्रेक्षकांनो, आता ही मी जी शाल आहे ही थोडीशी बाजूला ठेवतो आणि ढिशकन ढिश सजवायला घेतो. वा, तयार झालेला आहे शिरा. येस. मस्त. ह्या वराड निघालाय लंडनला, नंतर सायली निघाली शिरा खायला. वा वा वा, अरे वा वा. शिकले थोडं 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 थोडं. सोबत कोण आहे? हा तेच. संगत का सर? आता काढून घेऊया? सगळ्यात अवघड तुझी मदत हवी. हा, पकड. ह्याला आता आपण तू आहेच त्यामुळे झालेलं आहे. थोडस सजूया याला आपण. हा, आता हे आपण सजवायचं आहे. हा, हवे तेवढे डेकोरेशन म्हणजे जे आजच्या काळात फार महत्वाचं आहे हो. की तुमचं म्हणजे प्रोडक्ट कसं आहे, प्रेझेंटेशन. यस, प्रोडक्ट कसं आहे ते तर महत्वाचं आहे, पण तुम्ही प्रेझेंट कसं करता. प्रोडक्ट अंगत पंगत तर आपण सगळेच करतो, पण ते अंगत पंगत तुम्ही प्रेझेंट कशी करता बरोबर. त्याच्यावर आहे. वा, हा पिस्ता आणि भरपूर ड्रायफ्रुट्स म्हणजे आलेले आहेत. हा शिरा खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 तास व्यायाम करायचा. हो. 2 तास. तेच मी म्हणणार, ते भरपूर ड्रायफ्रुट्स आलेले आहेत ड्रायफ्रूट, त्याच्यामध्ये. साखर, दूध, गव्हाचं पीठ. मजा येणार आहे. हा. वा, चला तयार आहे. Yes. झालेलं हो. सगळं फायनल. आता मी टेस्ट करू. टेस्ट करणार आहेस पण ते डिझाईन बिघडेल. बरं चल कर. तू पण खा, दोघांनी एकत्र बिघडवूया. हे घे, हा घे ना. नाही, हे घे. थँक्यू. चला, हॅपी सॉरी थँक्यू. वा, तू खा आधी. मी केलेलं मीच खाऊन वा वा असं कसं म्हणणार. चला, मी हा मस्त शिरा तयार आहे तो खाऊन बघते. वा, क्या बात आहे संदीप दादा, कमाल झालाय. करेक्ट गोड झालाय. म्हणजे असं म्हणू नये, करेक्ट गोड आहे, करेक्ट मऊ आहे, करेक्ट दुधाचं प्रमाण आहे, करेक्ट साखरेचं प्रमाण आहे. ते किती कसं काय घातलं आणि असा शिरा कसा झाला हे बघण्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती बघावी लागेल. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलवर टाईप करून घ्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कणकेच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य: साखर अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, तूप अर्धी वाटी, गव्हाचे पीठ 1 वाटी, पिस्ता 2 मोठे चमचे, काजू 2 मोठे चमचे, बदाम 2 मोठे चमचे, वेलची पूड 1 छोटा चमचा. कृती: सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यावर गव्हाचे पीठ घालून खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे. त्यावर थोडी थोडी साखर घालून परतून घ्यावे. या मिश्रणात दूध घालून मिश्रण एकजीव करावे. शेवटी बदाम, पिस्ता, काजू व वेलची पूड घालून शिरा एकजीव करावा. सुक्या मेव्यानी डिश सजवून गरमागरम सर्व करावी.
संदीप दादा, आज तू इथे आलास, मला गोड खायला शिकवलंस, मला गोड बोलायला शिकवलंस, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, आज जशा नवीन नवीन छान रेसिपीज आपण शिकलेलो आहोत तशाच उद्याही शिकायचं आहे. पण जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते, नवनवीन रेसिपीज घरी बनवत राहा, त्या खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत.